कोल्हापूर नावाचं एक गाव होतं, जिथे सरस्वती नावाची एक म्हातारी बाई आपल्या नातू बरोबर राहायची, ज्याचं नाव होतं बन्सी. फक्त 5 वर्षाचा होता. बन्सीच्या आई वडिलांचा एका हादस्यामध्ये देहांत झाला होता. तेव्हापासून सरस्वती अम्माने बन्सीची जिम्मेदारी उचलली आणि गरिबीमध्ये दिवस काढत होती. आजी, आज गावाच्या बाहेर मेला लागलेला आहे. सगळे गावाची मुलं त्या मेल्यामध्ये जात आहेत. मला पण त्यांच्या बरोबर जायला दे ना. तू एवढ्या मोठ्या मेल्यामध्ये कुठे हरवलास तर तुझी काळजी कोण घेणार तिथं? नाही, मी तुला नाही जायला देणार. बन्सी हट करतच होता की तिथे त्यांचा शेजारी भीमनाथ आला. आई, बन्सीला मी घेऊन चालला जातो. त्या यात्रेमध्ये मिठाई आणि खेळणे खूप चांगले मिळतात. बन्सीची काळजी मी घेतो, तुम्ही काळजी नका करू. आजी, आता तर जाऊ दे, मला पण मेला बघायचा आहे. अच्छा ठीक आहे, तू जा. हे घे 5 रुपये. सरस्वतीने आपल्याकडे उरलेल्या 20 रुपये मधले 5 रुपये बन्सीला दिले आणि 15 रुपये स्वतःसाठी ठेवले, कारण जेव्हा दूधवाला नाहीतर भाजीवाला घरी येईल तर खाली हात न जाऊ. बस देवा, माझ्या बन्सीची काळजी ठेव. सणाच्या दिवशी पण मी बन्सीला काहीच नाही देऊ शकले. बन्सी भीमनाथ बरोबर मेला बघण्यासाठी गेला. गावाची सगळी मुलं त्या मेल्यासाठी खूप आनंदात होते. कोण तर खेळणी घ्यायचा विचार करत होतं, तर कोणी मिठाई खायची. बन्सी फक्त त्यांना आपल्या शांत नजरेनं बघत होता. माझ्याकडे पण 10 रुपये आहेत, त्याच्यातून मी चांगली खेळणी विकत घेणार. माझ्याकडे पण पैसे आहेत, मी पण एक चांगली खेळणी विकत घेणार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी खाणार पण. सगळी मुलं भीमनाथ बरोबर मेल्यामध्ये पोचतात. बन्सी तिकडच्या चकाचौंधला बघून खूप खुश होऊन जातो. तेव्हा भीमनाथ बन्सीला बोलतो, जा बन्सी बाळा, जाऊन काही खेळणी किंवा मिठाई विकत घेऊन खा. काका, इथे लोखंडाची दुकान कुठे आहे? मला तिथून काहीतरी विकत घ्यायचं आहे. लोखंडाच्या दुकानात तुझं काय काम? ते बघ, तिथं समोर आहे. बन्सीने ना इकडं बघितलं ना तिकडं पळत पळत त्या लोखंडाच्या दुकानामध्ये पोहोचला. हा चिमटा किती रुपयाचा आहे? 8 रुपयाचा. काय तुम्ही मला हा चिमटा 5 रुपयामध्ये देऊ शकता? एवढं बोलून बन्सीने विचार केला की दुकानवाला त्याला ओरडायला लागेल, पण असं नाही झालं. त्या दुकानदाराने चिमटा बन्सीला 5 रुपयामध्ये विकून टाकला. बन्सी त्या चिमट्याला घेऊन भीमनाथच्या जवळ गेला. अरे बन्सी, तू ही कळशी का घेतलीस? माझ्या आजीचे हात चपात्या बनवताना जळून जातात, म्हणून मी हा चिमटा विकत घेतला. आता त्यांचे हात चपाती बनवताना नाही जळणार. बन्सी आणि भीमनाथ बोलतच होते की तिथे बाकीची मुलं पण आली आणि ते सगळेजण बन्सीकडे चिमटा बघून हसायला लागले. मी बघा हे वकील घेतला. माझा वकील दररोज नवीन नवीन केस लढणार. बन्सीकडे चिमटा आहे, बन्सी त्या चिमट्यापासून काहीच नाही करू शकणार. माझ्या या चिमट्याच्या भीतीने तुमचा सिपाही आणि तुमचा वकील दोघे जण गपचूप पळून जातील. तुमच्या दोघांचे खेळणे मातीचे आहेत, जमिनीवर पडतानाच तुटून जातील. पण माझा हा चिमटा लोखंडाचा आहे, हा वर्षांवर्ष नवीनच राहील. तुझा चिमटा रोज आगीमुळे रडणार. खरी जंगबाजी रोज आगीपासून खेळून करतात. माझा चिमटा त्यामधलाच एक आहे. या पूर्ण भांडणामध्ये बन्सीचा चिमटाच जिंकत होता. भीमनाथ बन्सीची समजदारी बघून हसत होता. बन्सी आपल्या आजीकडे जाऊन तो चिमटा देतो. हे काय बन्सी, तू हा चिमटा का विकत घेतला? तू त्या जत्रेमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी खाऊ शकला असतास, खेळणे घेऊ शकला असतास. आजी, तुझा हात जळून जात होता ना, म्हणून मी हा चिमटा घेतला. बन्सीचं बोलणं ऐकून आजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले.
जर काय माझ्याकडे थोडे पैसे असले असते तर मी बन्सीला सगळं काही सुख दिलं असतं. त्याला चांगले कपडे, चांगली खेळणी दिली असती. असंच खूप दिवस गेले होते. सरस्वती जसं तसं आपलं घर चालवत होती. एक रात्री अचानक तुफान आला. वीज पण खूप जोरदार कडकत होती. अचानक बन्सीची नजर घराच्या बाहेर पडली, जिथे त्याने बघितलं की नाटी परी तिथे त्याला बोलवत होती. बन्सी, इकडे ये माझ्याकडे ये. तुझ्यासाठी मी एक खेळ घेतला आहे. नाटी परीची आवाज ऐकून बन्सी त्या परीकडे जातो. बाहेर नाटी परी एका ठेल्याकडे उभी होती आणि बन्सीला बोलायला लागली. ह्या ठेल्यावर तू आपल्या आजीला बोल की कोफ्ता बनवून विकू. लौकीचा कोफ्ता, पालकचा कोफ्ता, पनीरचा कोफ्ता. पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही आमची मदत का करत आहात? तेव्हा जाऊन त्या बोनी परीने बन्सीला सगळं काही सांगितलं. तुझ्या बाबांनी माझी खूप वर्ष पहिला मदत केली होती. तुझे बाबा कोफ्ता खूप छान बनवत होते आणि गरिबांना वाटत पण होते. त्यामध्ये तुझी आई आणि आजी पण सामील होती. त्यांच्या चांगल्या आणि नेक काम करण्यामुळेच मी तुमची मदत करण्यासाठी आली आहे. एवढं बोलून ती बोनी परी तिथून निघून गेली आणि बन्सीला शोधत शोधत तिथे त्याची आजी आली. बन्सी बाळा, तू इथे बाहेर काय करत आहेस आणि हा ठेला कुणाचा आहे? हा इथं कुठून आला? हे आम्हाला एका छोट्याशा परीने दिला आहे. तेव्हा जाऊन बन्सीने आपल्या आजीला सगळं काही सांगितलं. बन्सी, ये माझ्याकडे ये. तुझ्यासाठी मी एक खेळणं ठेवलेलं आहे. ह्या ठेल्यावर तू आपल्या आजीला बोलायचं की कोफ्ते बनवून विकू. लौकीचा कोफ्ता, पालकचा कोफ्ता, पनीरचा कोफ्ता. आता मला सगळं काही समजलं. जेव्हा मी तुझ्या आई बाबांबरोबर कोफ्ता विकायची ना, तेव्हा एक बारकी भिकारी तिथे येऊन रोज कोफ्ता खायची. बहुतेक तीच परी होती. आतापासून आपण दररोज कोफ्ता विकूया, फक्त 10 रुपये. मग काय होतं, दुसऱ्याच दिवसापासून सरस्वती आणि बन्सीने मिळून त्या गावामध्ये कोफ्ते विकायचं सुरू केलं. लौकी कोफ्ता, पनीर कोफ्ता, पालक कोफ्ता, मंचुरियन कोफ्ता, भेंडी कोफ्ता, मेथी कोफ्ता. या फक्त 10 रुपये. गावाची खूप सगळी लोक तिथे येऊन कोफ्ते खायला लागले होते. याचा सुगंध तर खूपच चांगला येत आहे. जरा मी पण खाऊन बघू. मला 1 प्लेट लौकीचे कोफ्ते द्या. हे घ्या. जसंच त्या माणसाने कोफ्ते खाल्ले, तो एकदम आनंदात आला. वा, हे कोफ्ते तर खूपच चांगले आहेत. आता मी माझ्या मित्रांना पण इथं पाठवणार आणि सगळ्यांना सांगणार. हळूहळू सरस्वतीचे 10 रुपयाचे कोफ्ते सगळीकडे चर्चित झाले. सगळेजण सरस्वतीच्या ठेल्याच्या समोर एकत्रित होऊन गर्दी लावायचे आणि आपापल्या पारीचा वाट बघायचे. त्यांच्या घराची स्थिती पण आता चांगली झाली होती. बन्सी पण आता एका चांगल्या स्कूलमध्ये जायला लागला होता. अरे, शेवटी त्या आजीनं काय जादू केलं आहे? हे कसं काय शक्य आहे? मागील 3 महिन्यापासून घरात 10 रुपयाचा चिमटा नव्हता आणि आत्ता बघा कशी ती जमिनीवर जमीन विकत घेत आहे. काही ना काहीतरी राज जरूर आहे या गोष्टीचं. बरोबर बोलतात भीमनाथ भैया, काही ना काही राज तर जरूर आहे. आज रात्री जेव्हा सगळे झोपतील तेव्हा आपण तिथं जाऊन माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या गाड्याला दरीमध्ये टाकून देऊयात. याची काळजी नका करू भैया, मी बघून घेतो. त्या गाड्याचं तर आता काही खरं नाही. जसंच रात्र झाली, भीमनाथचा चोर तिथे जाऊन ठेल्याजवळ जाऊन उभा राहिला. ठेल्याजवळ जाऊन उभं राहिलाच होता की तिथे नाटी परी आली आणि बोलायला लागली. मला माहित होतं की कोण ना कोण तर या गावाचा होईलच, जो हे सगळं नक्की करेल.
जो या हसत्या खेळणाऱ्या परिवाराला नजर लावेल. बुटकी, तू माझं काय करणार? चालली जा इथून आणि मला माझं काम करू दे. तू माझं बोलणं असं नाही ऐकणार. थांब, मी तुला आत्ता सांगते. त्या नाट्या परीने आपल्या शक्त्यांनी त्या चोराला पंख लावले. जसंच त्या चोराला पंख लागले तो उडून तिथून दूर गेला. वाचवा, वाचवा, मला खाली उतरा, वाचवा, वाचवा. त्या चोराची आवाज ऐकून तिथे खूप सगळे लोक जमा झाले. सरस्वती आणि बन्सी पण तिथे आले. हे सगळं काय होत आहे आणि कोण आहेस तू? या बुटकीला सांगा मला खाली उतरायला. आता मी चोरी कधी नाही करणार. मला हे सगळं भीमनाथनं सांगितलं होतं करायला. मी कधी सांगितलं होतं? हे खोटं बोलत आहे. मी असं कशामुळे सांगेल त्याला? आजपासून जर काय कोणी पण सरस्वती अम्मा आणि बन्सीला परेशान करेल तर त्याचं पण हेच अंजाम होईल. ह्या दोघांना पोलिसच्या हवाल्या करूया. गाववाल्यांनी भीमनाथ आणि त्या चोराला पोलिसच्या हवाल्यात टाकलं आणि आपली दुकान परत चांगल्यापैकी चालवायला लागले. सरस्वतीचे 10 रुपयाचे कोफ्ते प्रत्येक ठिकाणी चर्चामध्ये होते. मी तुझ्या कोफ्त्याबद्दल खूप काही ऐकलं आहे. तुम्ही मला पनीरचे कोफ्ते खाऊ घालाल का? हो नक्की, का नाही. जसंच सरस्वती अम्माने त्या अंग्रेजला पनीरचे कोफ्ते खाडवले, त्याने आपल्या व्हिडिओ आणि ब्लॉगच्या जरिये त्याला इंटरनेटवर टाकलं. त्या व्हिडिओवर खूप सगळे लाईक्स आणि कॉमेंट्स येत होते. त्या व्हिडिओच्या जरिये देश विदेशामध्ये पण सरस्वती अम्माचे कोफ्ते चर्चित झाले. बन्सी चांगल्या शाळेमध्ये शिकायला लागला आणि सरस्वती अम्मा आपले 10 रुपयाचे कोफ्ते विकून खूप खुश आणि चांगले जीवन जगत होती आणि गरिबांची मदत पण करायला लागली.